मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहात. आणि आज आहे गुरुवार, सर्वांना शुभ गुरुवार. तर कालचाच ड्रेस घालून मी तुम्हाला इथे दिसत असेल, कारण की काल आल्यानंतर हा ड्रेस काढून ठेवला, वरती होता, म्हटलं हाच घालते, कारण की आज सुद्धा जायचं आहे मार्केटमध्ये. काल एक ब्लॉग शेअर केला होता, शॉपिंग काही संपायचं नाव घेत नाही आहे. तर खरंच तसंच होत आहे, शॉपिंग काही संपायचं नाव घेत नाही आहे, कारण की एक 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 वस्तू घ्यायचं असंच चालू आहे. आणि तर त्याच्यासाठी चाललो बाहेर, थोडंसं मार्केटमध्ये पुन्हा एक घ्यायचं आहे वस्तू, तर तेच घ्यायला चालली. आणि काल काय घेतलं ना भाजीसाठी, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे या ब्लॉगमध्ये. मी पॉसिबल झालं तर खरंच नक्कीच दाखवीन, कारण की मार्केटमध्ये जाऊन आल्यानंतर किती वेळ होईल बघते. जर वेळ झालं तर नाही दाखवू शकत, पण वेळ जर नाही झालं, पटकन आलं तर नक्कीच दाखवते. काय बाळा? कुठलं? चल, आता मार्केटमध्ये जायचं आहे आपल्याला. चल पटकन, चल चल. तर आधी मार्केटमध्ये जाते, मग आल्यानंतर तुम्हाला भेटते. मार्केटमध्ये पॉसिबल झालं तर शूट करीन, नाही तर नाही, कारण की प्रत्येक शॉपमध्ये शूट करू देत नाही. तर बघू काय होईल ते. चल, पप्पा आले, चल. अहो, घे आईला. इकडे रस्ता बंद आहे ना, प्रोग्राम आहे काहीतरी, त्याचं का नाही तर स्वेटर घालूनच जावं लागतंय, का थंडी खूप आहे भयानक. तर मंडळी, आम्ही जाऊन आलोत बाहेर आत्ताच, जस्ट आत्ताच आलोत, बाहेर जाऊन आलो आम्ही. तर काय घेतली आज ते पण तुम्हाला दाखवते. खरंच हातात पैसे आले ना, हातात पैसे यायच्या आधीच आहे ना, पैसे जायला रस्ता मोकळा राहतो खरंच. आणि बॅलन्स पाडणं पण खूप गरजेचं आहे. पैसा पण जिथे पाहिजे तिथे खर्च करणे पण गरजेचं आहे, कारण की असते ना, आपण दिलं तरच आपल्याकडे येतं, असं असतं ते. त्याच्यामुळे तर भाचीसाठीच घेतलं. काय घेतलं दाखवते तुम्हाला. तिला काल एक ज्योती घेतली होती, ती ज्योती तुम्हाला दाखवते मी आता. सांगत आहे, सोन्याचं घेतलं होतं म्हटलं, ते तिच्यासाठी ज्योती घेतली आहे, ती दाखवते तुम्हाला. ती आतमध्ये ठेवली आहे, बघू संध्याकाळपर्यंत काढलं तर, कारण की आता मला कंटाळा येत आहे म्हणून. पण मी काय घेतलं, ड्रेस कोणता घेतला ना, ते तुम्हाला दाखवते. खूप सुंदर ड्रेस आहे, खरंच खूप आवडला आम्हाला, अहोंना, मला सुद्धा खूप आवडला. आणि अदूला हा जो ड्रेस घेतला ना, अदूला सेम असा ड्रेस होता बारशाच्या वेळेस. तर खूप सुंदर आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर मंडळी, हा बघा, हा तो ड्रेस आहे, खूप क्यूट ड्रेस आहे बघा. आणि ती बघा, ती तिकडे किंडर जॉय खात आहे. तिला किंडर जॉयची लवर आहे ती, तिला किती रोखते तरी ऐकत नाही ती. आणि हा ड्रेस बघा, इतका सुंदर ड्रेस आहे, खूप सुंदर ड्रेस दिसत आहे, हो ना? हे बघा, हा जो ड्रेस आहे ना, खरंच माझ्या भाषेवर चांगला दिसेल की नाही? दिसेल, कारण की खरंच खूप सुंदर ड्रेस आहे. आणि तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. हे बघा, खूप क्यूट ड्रेस आहे. तर हा भाचीसाठी ड्रेस घेतला, कारण की तुम्हाला सांगितलं तिचं नामकरण प्रोग्राम आहे. कधी आहे सॉरी, मी आता नाही सांगू शकणार, पण मी नंतरच खरंच सांगते डेट. तर हा ड्रेस घेतला आहे. आणि हे बघा, मध्ये आहे ना असं बटरफ्लायसारखं फ्लावर आहे, आणि त्याला हे बघा असं झुमके टाईप दोरी आहे, आणि इथे छोटासा असा पॅच टाईप दिला आहे, स्टोन आहे, आणि मागे बांधायला नाडे आहे. आणि इथे बघा अशी डिझाईन दिली आहे लेयर्समध्ये. कापडाचे जे लेयर्स आहेत त्यामध्ये डिझाईन दिलं आहे, आणि या साईडला असा प्लेन आहे. खरंच खूप सुंदर दिसत आहे हा एक ड्रेस. आणि मागे बांधायला म्हणजे नाडे दिले आहे. आणि मी माझ्यासाठी सुद्धा एक गळ्यातलं घेतलं, चॉकर टाईप, तर ते सुद्धा दाखवते तुम्हाला. हे बघा, हा जो गळ्यातला आहे ना, मी घेतला आहे, कारण की माझ्याकडे असा नव्हता, मला पाहिजे होता खूप. आणि त्यामध्ये बघा हे कानातले पण आहेत, हे बघा, सुंदर आहे ना. आणि मी जे लग्नाला साडी घालणार आहे, कोणाचे लग्न आहे ते पण मी तुम्हाला नंतरच सांगते, आणि त्याचा व्लॉग शक्य झालाच नक्कीच देईन. तर हे बघा, हा जो चॉकर आहे ना, हा पण चॉकर आत्ताच घेतला मी, मला खूप आवडला हा चॉकर. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा,
कारण की मला तर चांगला वाटला म्हणून मी हा घेतला. खूप व्हेरायटी होती त्यामध्ये, पण हा चांगला दिसत होता, तर हा सुद्धा एक चॉकर घेतला. ही 2 शॉपिंग करून आली आज ह्या 2 सामानांची. या 2 सामानांची शॉपिंग करायला गेलेलो आम्ही. तर मंडळी इकडे सायंकाळची पूजा पण झाली आहे. मगाशीच झाली, मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे. आणि तिकडे अद्दू खेळत आहे हॉलमध्ये. तर जो दागिना दाखवायचा आहे ना तुम्हाला, मी तो थोड्या वेळाने दाखवतेच अहो उठल्यानंतर, कारण की अहोंनी तो कपाटात ठेवला आहे. कुठे ठेवलं त्यांना माहिती आहे, तर त्यांनी उठल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. जे घेतला म्हटलं भाचीसाठी दागिना. तर आता स्वयंपाक पण मला जास्त काही करायचं नाही आहे. सकाळचं थोडंसं आहे, थोडंसं भात, आणि आज विचार करते थोडं शेवयाची खीर करावी. तर बघू. दूधही नाही आहे, अहो उठल्यानंतर त्यांना दूध घ्यायला पाठवलं. अहो झोपून आहेत कारण की त्यांची नाईट ड्युटी होती म्हणून. तर अहो उठल्यानंतर तो दागिना दाखवते मी. तोपर्यंत बाय बाय. मी नंतर भेटते तुम्हाला पुन्हा अहो उठल्यानंतर. मला पावडर लावून देत आहे. मी बाळ झालं आहे आणि ही माझी मम्मी झाली आहे. ठीक आहे, सांगितलं. मम्मी 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 हो पावडर लावून मम्मी. ए फॉर ॲपल. झालं मम्मी? झालं? ठेवायचं का? नाही करत मम्मी. ना निघून जाय ना, नाही करणार. किती छान आली. कुठे? आतापर्यंत मला पावडर लावून देत होती, इथे पप्पी घेत होती. म्हणून मी थोडंसं शूट केलं हे आमचं मुवमेंट. आणि खूप छान वाटत होतं. हां, तुझं फोटो काढू का? फोटो काढत आहे. काय करतेस तू? काय करतेस? आ खुर्चीला आंघोळ करून देत आहे का तयारी करून देत आहे? हां, तयारी करून देत आहे खुर्चीला. बरं ठीक आहे, कर मग. तर मंडळी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला, जो भाचीसाठी जो घेतला आहे ना दागिना, म्हणजे तिला नामकरण आहे, तर तिला काहीतरी माझ्याकडून म्हणजे तिच्या आत्याकडून भेट म्हणून एक छोटंसं जेवढं झालं तेवढं मी घेतलं आहे. सोन्याचं आहे. तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तुम्हाला दाखवते म्हणून, ते काही दाखवणं पॉसिबल झालं नाही. ए बाळा इकडे ये. अदू आहे ना बॉडी लोशन लावत आहे. तिला रोज रात्री बॉडी लोशन लावून देते मी, तर ती बॉडी लोशन लावते. आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं, माझे भांडे पण झाले. मग मला आठवण आली की कालच्याच व्हिडिओमध्ये बोललेलो आपण, दाखवलो नाही, पण आज तर दाखवावंच लागणार. तर किती दिवस लांबवणार आहे दाखवायचं. तो छोटासा दागिना, छोटासा आहे पण सोन्याचा आहे. आणि आता तुम्हाला माहीत आहे सोन्याचे भाव किती वाढले आहेत. तर त्यामध्ये छोटासा माझ्याकडून गिफ्ट माझ्या भाचीला, तर ते दाखवते मी तुम्हाला. आणि नुसतं हेच नाही तर ड्रेस घेतलं तिला, आणि ते हेच असते ना अहेराचं द्यायचं असते, तर ते अहेराचं वगैरे सगळं घेतलं. त्याच्यामुळे समोर वेळ आहे, समोर द्यायचंच आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी. छोटासा आहे, दाखवते. तर हे बघा मंडळी, हा जो दागिना आहे ना हा घेतला माझ्या मी भाचीसाठी घेतला आहे. ज्योती तर नाही म्हणता येणार याला. थांब ना बाळा. कारण की ज्योती थोडी वेगळी असते, पण ज्योती टाईपच छोटासा लॉकेट घेतला. ओम आहे त्यावर लिहून, आणि फोकस येत नाही. थांब ना बाळा, हातात हे बघा साईडला अशी डिझाईन आहे, ही बघा. ओ मम्मा, फोकस येत नाही कॅमेरावर. हे बघा अशी फुल डिझाईन आहे ती. तर हा वाला घेतला मी भाचीसाठी.
तर कसं वाटत आहे मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. अहोंना पण हाच आवडला होता, मला पण हाच आवडला. तर हा घेतला दागिना भाचीसाठी. आणि इकडे बघा ती मच्छर मारत आहे. ते बॅट बंद आहे बरं, मच्छर मारत आहे ती कारण की रोज झोपायच्या आधी मी इकडे तिकडे बॅट फिरवते जेणेकरून तिलाच मच्छर वगैरे लागले नाही, म्हणजे चावले नाही पाहिजे म्हणून. तर हा छोटासा दागिना घेतला भाचीसाठी. ड्रेस मगाशी दाखवला तो ड्रेस घेतला. तो ड्रेस हा दागिना कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि वहिनीसाठी सुद्धा साडी घेतली आहे. भाऊसाठी ड्रेस घ्यायचा आहे, ते घेईन नंतर. पण वहिनीसाठी एक साडी घेतली. साडी ती मला खूप आवडली आणि तिच्यासोबत मी पण एक साडी घेतली. आणि ते मी घेतली म्हणता नाही येणार, मला आवडली तर मला अहोंनी घेऊन दिलं. आपण असते ना लाईव्ह सेशन बघतो आपण, आपल्या इन्स्टा पेजला वगैरे फॉलो वगैरे करतो, तसं वगैरे होतं. यवतमाळचं एक शॉप आहे, तर त्या शॉपमधून घेतलेली साडी आहे. ते डिटेल्स वगैरे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, जेव्हा साडी दाखवते तेव्हा. तर असं सगळं होतं. आणि हा दागिना घेतला. माझा पण एक दागिना मला आहे ना, तुम्हाला माझे जे दागिन्यांचं म्हणजे माझी ज्वेलरी आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे सगळं. त्याचं स्पेशल व्लॉग नक्कीच बनवीन मी. हो बाळा, हो. ती सॉक्स घालत आहे, ती म्हणताय माझा फोटो काढ. तर चला, हा दागिना घेतला. कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. अंथरून पसरून पाय पसरावेत असं, अंथरून पाहून पाय पसरावेत असं म्हणतात ना, त्याप्रमाणेच माझ्याच्याने जेवढं झालं मी तेवढं घेतलं. तर चला, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज 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 त्यांनी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मलाही समोर जाण्याची हिंमत मिळते तुमच्यामुळे. तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. कशाला चुमचुम काढायचं आहे? कशाला? सगळ्यांना बाय करा आधी. हो हो, सगळ्यांना बाय करा आधी. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम. टेक केअर. अगं बाई, किती छान बोलते ग तू ग.